या ठिकाणी आज जे मला पकवाजाला साथ करतात बुवा, आज असं झालं माझा आदित्य साठम वाजवणारा असतो पण आज त्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यांनी सकाळी सांगितलं बुवा आज काय मी येणार नाही, पण माझ्या मित्राचा मुलगा सदानंद जाधवचा ऋषी जाधव हा पहिलीच डबल बारी आणि रेसल वगैरे नाही, एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी वाटवा. मी सांगलं होतं तुका चांगला लॉन्च करीन पण त्याचा नशीब बघा काय, म्हणजे त्याला आज घेऊन मला चालावं लागलं. आणि हा आमचा मिलिंद मारकर, ह्याचा मी कधी म्हणजे चेहरा सुद्धा पाहिला नव्हता. त्याला सांगलं बाबा आधी त्याला कोणतरी दे मला ढोल केलं, कारण माका माहिती आहे ना थोडा प्रॉब्लेम होणार, पण एकदा मिलिंद मानकरसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण असे कलावंत आहेत की जे नावारूपाला आहेत परंतु माटी राहतात. पण खरोखरच सगळ्या बुवांनी जर सगळ्या नवीन बुवांना संधी दिली तर डबल बारीचा सामना रंगायचा. विठ्ठला माझा थकला देता वैराग्याचे धडे, माय रुक्मिणी उभी बाजूला ध्याय मोगलुनी यारडी, भागलेली चंद्रभागा भागलेली चंद्रभागा, मुखी विठ्ठलाचा नामघोष, टाळ मृदुंगांचा तो गजर, मज होईल तो कंठ सोजवळ, मज होईल तो कंठ सोजवळ. आमचे स्वर्गीय दीपकचा अनुभव मला आठवतात. कधी म्हणजे ही आलावणी करायचे त्यावेळी त्यांची रुबाबदार पण होता काय आवाज. आणि वो खरं सांगतो मला कमी शिक्षण कमी भेटलं पण मार्गदर्शन एवढं मोलाचं भेटलं की भजन कसं करावं हे त्यांनी मला इतकं नावारूपाला आणलं. खरं सांगतो बुवा की या भांडूप मध्ये मला कोण ओळखत नव्हतं, पण एक किस्सा म्हणून सांगतो. मी या विष्णू भवन मध्ये सिंगल बारी चव्हाण बुवांच्या म्हणजे ते आजारी असताना मला सांगितलं की बुवा कैलासवासी रावराणी साहेब या ठिकाणी कट्टर शिवसैनिक होते, त्यांच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही भजन करा. आणि ते भजन माझं पहिलं शेलटकर भुवानी पहिलं पाहिलं होतं. आणि ते भजन पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की येत्या नवरात्रीमध्ये तुम्ही डबल बारीला उभे राहा. मी डबल बारी 24 वर्ष करतो रायगड मध्ये, त्यांना माहिती आहे बुवाला. बुवा पण मला 15 वर्षापूर्वी भेटले होते. पण शेलटकर बुवानी सांगितलं की ह्या भांडूप मध्ये तुम्ही उभं राहायचं आणि पहिली डबल बारी दिली. त्याच्यानंतर वर्षाकाठी 8 डबल बारी या भांडूप मध्ये माझ्या होतात. हे माझं कमवलेली मेहनत आहे, बाकी दुसरं काही नाही. पण ती जर भूमिका शेलटकर भुवानी घेतली नसते तर अरविंद नक्की हा इथे नावारूपाला आला नसते. हे मात्र खरं म्हणून एकदा शेलटकरांसाठी जोरदार वाढा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या सोसायटीतील संपूर्ण रहिवाशांचं म्हणजे आमच्या कोकण मित्र मंडळ म्हणा आणि आमची गणेश गुलाब कृपा सोहळा आणि बाजूच्या ज्या 4-5 सोसायटी आहेत त्या लोकांची साथ मला एवढी लाभली की त्यांच्या जीवावरती मी असते पुढे आलो आणि ह्या ठिकाणी भजन करण्याची आज सुवर्ण संधी दिली. म्हणून एकदा या गणेश मित्र मंडळात सुद्धा मी आभार व्यक्त करतो की या परंपरेच्या रीतीनुसार तुम्ही अरविंद नागतीला चांद दिला म्हणून तुम्हाला एकदा सॅल्यूट करतोय. सांग पुंडलिका तू रे असी फिरकाविलीस कावीट कावीट कावीट. तेरे मेरे बीच में तेरे मेरे बीच में कैसा है झगड़ा पूरा. ओ पेडणेकर बुवा आय लव्ह यू. असती सोडणार तुझा पण काय बघा ना आमच्या दोघांचा झगडा जुना आहे पुराणा आहे, तसा त्याचा माझ्यावरती प्रेम कमीच झालाय. काय रे हा काळा माणूस तू का चालत नाही काय रे. तेरे मेरे बीच में हुआ कैसा है झगड़ा पूरा. मैंने नहीं जाना पब्लिक न जाने, मैंने नहीं जाना पब्लिक न जाने. मेरे
देवाची आगावा. हा शिवरंजनी राग चाललाय. थोडं भजनाचं मनोरंजन म्हणून गायन पाहिजे लोकांनी अशी अपेक्षा होती. मान्यवरांना विनंती करते खरोखर बसा. पब्लिक कमी असली तरी हरणार नाही याची गॅरंटी आम्ही घेणार आणि ती जाऊन पण नाही देणार. जाऊ देवाची आगावा देवा देईला देवा देईला देवा देईला विसावा. जाऊ देवाची आगावा मन लागो रे लागो मन लागो रे लागो मन लागो रे लागो रे मन लागो रे लागो मन लागो रे लागो रे माझे गुरुवर मन लागो रे लागो रे. बुवा हा शिवरात्री महाराज कैलासवासी विलास पाटील बुवा गायचे. जनाई दादा त्यावरी जाऊन या गाणी जनाई दादा त्यावरी. एक नवीन अभंग आला होता बघा मध्ये. रघुमामाजी पेरानी करी रघुमामाजी पेरानी करी माझा पादून नांगर धरी माझी शेती पंढरी. तूने जो कमाया है तूने जो कमाया है तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया है हुआ खाली हाथ आएगा खाली हाथ आया है खाली हाथ. हरि नाम जो जो विसरला हरि नाम जो जो विसरला तया हस्ती लो करे गौरी मोल धन ये तारे गमावी गौरी मोल धन ये तारे गमावी. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्यात अंग तंगनाऊ चंद्रभागेच्या पाण्यात घराचे नाम घे घराचे नाम घे ओमी संगा माझा घरी नाचे माझा माझा घरी नाचे माझा भाव अंतरीचे काही कळतो त्याच्या अवतार असतात तो. भाव अंतरीचे हळवे तसे तुझी फुला भाव अंतरीचे हळवे तसे तुझी फुला. स्वतःच्या सुगंधाची स्वतःच्या सुगंधाची स्वतःलाच फुल पंढरी चाराया पंढरी चाराया पंढरी चाराया. झाले
साजणी सुख झाले हो साजणी सर्व सुखाचे आघर सर्व सुखाचे आघर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवी